आणि वेळोवेळी पंचांनी सुद्धा इन्स्ट्रक्शन देत राहा, हरकत नाही, तुम्ही सूचना देऊ शकता की स्पीडअप करा गेम. आपण असं IPL वाटलं पाहिजे, फास्ट नॉन स्टॉप. टाइम आउट नाही येते. खोदून काढला चेंडू, बॅटच्या जवळ होता चेंडू, अक्षरशः ओव्हर पिच होता आणि झेल सुद्धा सोडलाय तो सुद्धा विजय केणेचा. नक्कीच मोठं नुकसान मोजावं लागेल. मोठा घात झालाय आज म्हणू शकतो, घातपात होऊ शकतो. कारण विजय समोर पाहता पाहता डोळ्यांची पापणी लावण्याच्या आतच 2 धाव पूर्ण होते. विजय धावसंख्या जाऊन पोहोचलीये 15 वरती. 15 ऑन द बोर्ड. माझ्यासोबत धावसंख्या लेखक आहेत राकेश केणे फ्रॉम देवरू आणि माझ्या डाव्या बाजूला ऑपरेटर्स आहेत SK एंटरटेनमेंटचे पूर्णपणे सहकारी. गोलंदाज भोलेश्वर विथ द विकेट. विजयसाठी हा चेंडू सुद्धा ओव्हर पिच होता. ओव्हर द हेड फॉर व्हॉट फॅन्टॅस्टिक स्ट्रेट डाव चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. दर्शनी चौकार. किती सुंदर फटके लगावते विजय केणे. एकही फटका त्याने आतापर्यंत आडव्या बॅटनी मारला नाही. सरळ बॅटचा मॅक्झिमम वापर करतोय. चेंडू अक्षरशः सफर करतोय सीमारेषेच्या जवळ. सरळ बॅटनी लॉफ्टेड डाव बघितला आपण. ओव्हर द हेड ऑफ बॉलर लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून ज्या ठिकाणी सेफ शॉट समजलं जातं, कुठली संधी मिळत नसते, त्या ठिकाणी जबरदस्त फटका लगावतोय विजय केणे. चौकार लगावते. 3 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून. धावसंख्या वेगाने पुढे फुलली आहे. 19 वरती जाऊन धडकली आहे. 19 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. खूप छान सुरुवात आणि हलचल माजवली मैदानामध्ये. फिल्डिंग सजवली जाते भोलेश्वर कडून. ए भोले असं म्हणत असताना ग्राउंडवरती जय भोले जय भोले आम्हाला किरण थळे सांगतायत. जय भोले जय भोले. ए भोलेनाथ जय भोलेनाथ. गोलंदाज भोलेश्वर. ओहो, गुडघा टेकून हा छानपैकी स्वीकारचा प्रयत्न होता. फ्रंट फुटला आला होता. आपण याला नजाकत म्हणू शकतो आणि नजाकत भरे फटके लगावते विजयकडे. आता मात्र डॉट चेंडू पाहायला मिळाला. नटराज मुद्रा आपण म्हणू शकतो. नटराज मुद्रा असा फटका क्रिएट झाला ती फार पाहायला छान वाटतं. रिप्ले मध्ये तर खूप मजा येत असते असा फटका क्रिएट झाल्यावरती. या ठिकाणी फटका क्रिएट नाही झाला. धावसंख्या स्थिर आहे 19 ऑन द बोर्ड. सकाळच्या मॅच मध्ये प्रेक्षक इथे खेचून आणलेत विजय केणेने. भोलेश्वर. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात नीट चाला नाही, परंतु चेंडू टावला होते डीप स्क्वेअरच्या दिशेने. थोडंसं पंबलिंग होत आहे आणि त्याच कारण ठरते की 2 धाव पूर्ण नाही होत. मागे धाडलं. बलवांनी समजदारी दाखवली, अन्यथा रिस्क असू शकत होती त्या ठिकाणी. जबरदस्त थ्रो केला. जरी फंबलिंग झालं तरी सुद्धा थ्रो खूप छान होता. प्रसंगावधान राखलं. क्षेत्राच्या त्या ठिकाणी तैनात होता. ऋतिकने रोशनाई भरी फिल्डिंग केली. जबरदस्त ऋतिक रोशन ज्याने पहिलीच फिल्म गाजवली होती आणि या ठिकाणी ऋतिकला रोशन व्हावं लागेल या क्रिकेटच्या खेळासाठी. धावसंख्या 20 आमच्या धाव फलकावरती राकेश केणी सांगत असताना आणि आमचे ऑपरेटर मयूर पाटील. मयूर पाटील नाव सांगायला का घाबरले काहीच कळत नाही मला. मयूर पाटील ऑपरेटर आमचे SK एंटरटेनमेंटचे. कारण त्यांचं लक्ष आहे पूर्णपणे एडिटिंग वरती. बारीक लक्ष ठेवून कार्यरत असलेली ही वाहिनी, त्यामुळेच त्यांना सक्सेस प्राप्त झाला SK एंटरटेनमेंट. हो इथे सक्सेस प्राप्त होतोय. गोलंदाजाला फॅन्टॅस्टिक पीस ऑफ बॉलिंग. कातीत पकडलं, खिंडीत पकडलं. लेग बिफोर विकेट. बलवंत बाद. आपण रिप्ले पाहू शकता. चेंडूला खाली ठेवलं, बरोबर मिडल स्टेमला पकडला आणि कृष्णा केणेने कुठलाही वेळ न दवडता बोट आकाशात केलं. इट्स आउट. इट्स अ बिग विकेट डाऊन देअर. द नेम इज बलवंत. त्याला परतीचा रस्ता दाखवला गोलंदाज भोलेश्वरने. अखेरच्या क्षणाला शेवटच्या चेंडूला बाजी मारली आणि विकेटचं पतन करून दाखवलं भोलेश्वरने. इथे सक्सेसफुल गोलंदाजी दाखवली. धावसंख्या 10.0 वेगाने 2 षटकानंतर पाहतो आपण देवरुंग संघाची 20 धावा धाव फलकावर. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च करून संजीवनी प्राप्त करून दिली. ब्रेक थ्रू मिळून दिलं गोलंदाज भोलेश्वरने. म्हणून तर किरण थळे म्हणाले की सर जय भोलेनाथ म्हणा, जय भोले म्हणा. आणि त्याचा जय इथे झालेला आहे कारण त्याने विकेटची प्राप्ती केली. हे फार महत्वाचं आहे. विजय केणे आणि बलवान अशी पार्टनरशिप सुरू होती, परंतु त्यांची पार्टनरशिप 20 धावांची झाली. चांगलं स्टार्ट म्हणू शकतो आपण. स्वप्नवत सुरुवात काय असते ही करून दाखवली देवरुंग ए संघाने. जय हिंद देवरुंग. वन डाऊन बॅट्समन दिनेश, फलंदाज दिनेश. यस, बॅट्समन आलेला आहे दिनेश आणि गोलंदाज असणार आहे आशिष. विजय केणे अजून खेळपट्टीत तंबू गाडून उभा आहे.
खेळाडू कक्षाजवळ कुठलेही प्रेक्षक थांबू नका, थोडंसं बाजूला राहा प्लीज. खेळाडू कक्षासमोर प्रेक्षक नसावे. खेळाडूंच्याच साठी सांगतो, खेळाडूंनी पण लक्ष द्यायचं की तुमच्या समोर कुठला प्रेक्षक नसावा. तुमच्या त्या खेळाडू कक्षामध्ये तुम्ही प्रेक्षकाला घेऊ सुद्धा नका, अन्यथा आमची टेक्निकल कमिटी तुम्हाला पेनल्टी देऊ शकते, काळजी घ्या. तर राऊंड द विकेट जाईल आशिष. समोर आहे विजय केणे, धावसंख्या 20, तिसरा षटक मार्गस्थ, 5 षटकांचा मुकाबला. यावेळेला फेकून दिले, आल्या आल्या फेकून दिले, उंच उंच लांब लांब षटकार. थँक्यू. असं म्हटलं जातं की आयुष्य मगरी सारखं जगायचं. जेव्हा परफेक्ट वेळ येईल तेव्हा झडप मारायची. इथे झडप मारतोय विजय केणे. लेग स्टिकला सोडून जरा चेंडू अक्षरशः फेकून दिला लॉंग लेग आणि फाईनच्या मधून षटकारासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचवली 26 वरती. 26 जुलै 2005 सारखा पाऊस पडेल का आज असं वाटू लागतंय मैदानामध्ये. धावांचा पाऊस. यावेळेला उद्या विकेट जाते, पुन्हा एकदा खेचून मारले. स्क्रब द विकेट, चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन्स, गुड शॉट. कालच्या दिवसामध्ये सुद्धा अनेक फलंदाजांनी लक्ष वेधून घेतलं, परंतु आज दिवसाची सुरुवात करतोय विजय केणे नावाचा फलंदाज. जबरदस्त आक्रमण करतोय, परफेक्ट मिडलिंग करतोय. एकही फटका त्याचा इनकॉन्फिडंट नव्हता, कॉन्फिडंट फटके मारतोय आणि पूर्णपणे ह्या सामन्यामध्ये पकड मिळवतोय असं वाटतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 30 वर, 30 ऑन द बोर्ड. अकोटप्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय. समजदारीचं क्रिकेट सुद्धा दाखवते. जसं एका नाण्याच्या 2 बाजू छापा काटा, तसं ह्या विजयच्या 2 बाजू, आक्रमकता सोबत संयम. मी तर म्हणतोय विजय आईस्क्रीम खाऊन खेळतोय. आईस्क्रीम म्हणजे काय माहितीये का? आ मीन्स आक्रमकता, ई म्हणजे इच्छाशक्ती, स म्हणजे सकारात्मकता, क्री म्हणजे क्रियाशीलता आणि म म्हणजे महत्वाकांक्षा. या 5 गोष्टी खाऊन खेळतोय, बाळगून खेळतोय विजय केणे मैदानामध्ये. ते आईस्क्रीमची गरज आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. संयम आणि आक्रमण. धावसंख्या 31, 31 ऑन द बोर्ड. आणि हा अजून एक अवांतर चेंडू उमेश केणे सर सांगत असताना इट्स अ वाईट डिलिव्हरी. धावसंख्या 1 पुढे सरकली आहे वेगाने. राकेश केणे सांगतात मला 32 ऑन द बोर्ड, 32 ऑन द बोर्ड. पूर्णपणे तिसऱ्या षटकापर्यंत हवी ठरते विजय केणे. विजय केणेला बाद करावा लागेल जर विचार करायचा झाला निष्ठा लोणार संघाचा, तर या विकेटची गरज असणार आहे. बॅकफुटला जाऊन कट करतोय, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कट. सुंदर क्रिकेटचा नजारा पेश करत असताना फलंदाज दिनेश ऑन फायर. दिनेश ऑफ द मार्क, 4 रन्स. दोन चौकार लगावते मैदानामध्ये. 40 धावा इथे उभ्या केलेल्या आहेत देवरुंगे जय हिंद संघाने. पुढे जय हिंद जय हिंद असं म्हटलं जातं या मैदानामध्ये. आणि फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये जय भोलेनाथ म्हणायची वेळ आली आहे. ए भोलेनाथ ये क्या हो रहा है मैदान में. आणि या ठिकाणी झेल बाद. एक सक्सेस मिळतोय अजून या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आशिषला. फलंदाज दिनेश बॅक टू द पॅव्हिलियन. सामन्यासाठी आम्ही
अनाउन्समेंट करू इच्छितो. यानंतरचा सामना मेहर इलेव्हन बापगाव वर्सेस नक्षत्र चौदरपाडा. दोन्ही कॅप्टन्सनी यायचे आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये हरेश. कालचा एक हरेश गाजला मसोबा मानेरेचा. या ठिकाणी नवीन हरेश पाहतोय आपण, तो म्हणजे देवरुंग ए जय हिंद संघाचा. तब्बल 20 धावा कुठल्या ह्या तिसऱ्या षटकामध्ये जबरदस्त फायरिंग झाली. धावांचा पाऊस पडला आणि पुन्हा एकदा भोलेश्वर येतोय आपल्या सेकंड स्पेल मध्ये आणि संघासाठी चौथं षटक हाताळणार आहे. ज्या भोलेश्वरनी दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा देऊन 1 विकेटची प्राप्ती केली होती. बलवानला बाद केलेला तो भोलेश्वर आला मैदानामध्ये. पण तो विजय केणे अजून तंबू ठोकून उभा आहे मैदानामध्ये. जो ठोकतोय गोलंदाजांना, अक्षरशः गोलंदाजी पिसे उपटतोय, थाता त्या नाचवतोय. पूर्णपणे सळोकी पळ करून सोडले मैदानामध्ये विजय केणेने. चौफेर फटकाबाजी करण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज स्ट्राईक एंडला विजय केणे. सामना करेल भोलेश्वरचा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40 वर. फुलटा सरळ बॅटने लॉफ्टेड परंतु फटका फसला नाहीये. वन बाउन्स, सुंदर शॉट, चौकार. एंटरटेनमेंटच्या माध्यमातून रिप्ले बघा. जबरदस्त लेदर क्रिकेटचा फटका पाहतो. असं वाटतं की विजय केणे चांगला इंटरनॅशनल खेळाडू आहे आणि बनेल याबद्दल शंका नाहीये. रिप्ले बघा, फुल टॉस होता आणि सरळ बॅटनी काय बॅकलिफ्ट होतो. चेंडू ग्राउंड पासून आकाशाकडे बॅट फिरवली टॉप टू बॉटम आणि जबरदस्त इथे फटका क्रिएट केला सरळ बॅटने. चौकार. यावेळेला थोडासा बॉडी लाईन जवळ चेंडू होता, इतकी जागा नव्हती, परंतु स्ट्रोक क्रिएट झाला सिंगल साठी. याला म्हणतात समजदारी. विजय नुसती आक्रमकता दाखवत नाही तर संयम सुद्धा सोबत घेऊन खेळतोय मैदानामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45 वर. पुढचा सामना असणार आहे मेहर इलेव्हन बापगाव वर्सेस नक्षत्र चौदारपाडा. त्यानंतर टायगर स्पोर्ट चौदारपाडा विरुद्ध दत्तकृपा सावध. इथे सावधपणे खेळावं लागणार आहे. Oh, reverse seated, fantastic, beautiful, terrific hit from the bat of Hares. Reverse seated for the four runs. एकूण 50 वर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता पण तो चेंडू हा खोलत टप्प्याचा होता. पंचाकडे लाऊड अपील केली. बीट झाला, विकेट किपर बीट झालं. फ्लाइंग स्लिप त्या ठिकाणी पाहता चेंडू हळूहळू जातोय, सी मार्शेला स्पर्श करतोय, चुंबन घेतोय. 4 धावा बहाल होत आहेत. पोचले 53 वरती. ओ क्लीन बॉल, क्लीन बॉल. जसा विवेकराव उभा बॉल झाला, क्लीन बॉल. असताना आक्रमण जबरदस्त राजेशचं. ऍडजस्टमेंट करणारा एकमेव फलंदाज म्हणजे देवरुंग संघाचा राजेश पाटील, जो की एक चांगली व्यक्ती आहे, चांगली पर्सनॅलिटी आहे, चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि ज्याची कॅप्टन्सी सुद्धा लखलखती असते. कर्तृत्व छान आहे. राजेश पाटीलला खूप खूप छान मानलं जातं क्रिकेटच्या जगतामध्ये. एक चांगली व्यक्ती आणि चांगला क्रिकेटर. 53 धावा मैदानामध्ये असताना राजेशचं आगमन झालेले. षटक सुरू आहे 4थं. 3 चौकार आल्या षटकामध्ये 1 विकेटची प्राप्ती केली भोलेश्वरी. भोलेश्वर मात्र विकेट टेकर गोलंदाज हे दाखवून दिलं भोलेश्वरने. आक्रमण तर होईल एका बाजूला, पण एका बाजूला विकेटची प्राप्ती करणं फार महत्वाचं असतं.
नक्षत्र चौदरपाडा आणि मेहरीराम बापगाव दोन्ही पण कॅप्टन्सनी लगेच टॉस साठी यायचंय, कारण यानंतरचं शेवटचं षटक असणार आहे. जर आपण नाही आलात तर आमचे आयोजक मंडळ, आमचे गोडे मंडळी तुम्हाला गोड गोड पेनलाइज करतील. फुल टॉस राजेशच्या बॅट मधून सेफ शॉट खेळतोय. राजेशने पाहिलं की डीप क्षेत्राच्या काही मिड विकेट दिशेने आणि पाहता पाहता दोनदा पूर्ण होतील का विजय केणे धोक्यामध्ये. ओ हो हो, आत्महत्या क्रिकेटची होत असताना विजय केणे बाद, धाव बाद. आकाश पाटील उभरता तारा आहे. कालच आकाशशी बोलणं झालं होतं. आकाश थोडंसं बॅकफुटला चांगला खेळण्याचा प्रयत्न कर. सरळ बॅटचे फटके पडतो या ठिकाणी प्रयत्न फसला. म्हणाला की सर प्रॅक्टिस करतोय, पण तो ऑन साईडला आकाश फार स्ट्रॉंग आहे. जो आडव्या बॅटचे फटके मारतोय हरीश पांड्या स्टाईलने नक्कीच. आणि किरण पवार त्याचा फेवरेट खेळाडू आहे आकाश पाटीलचा. तो आकाश पाटील इथे परतला डगआउटमध्ये शून्यचा चष्मा प्रदान करून. अमोलने आल्या आल्या विकेटची प्राप्ती केली आणि जो धावांचा आलेख वाढत होता तो थांबलाय कुठेतरी 54 वरती. राजेश पाटील मैदानामध्ये हाय बॅकलिंग प्रयत्न करतोय. चेंडू अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल झाला. डीप मिड विकेट वेगाने जाईपर्यंत राजेश पाटीलला एक धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्या 55 वरती जाऊन पोहोचली आहे. फलंदाज ललेश पाटील मैदानामध्ये आलेला आहे राजेशच्या सोबतीला. ललेश ऑन स्ट्राईक. गोलंदाज अमोल. फिल्डिंग पूर्णपणे सजलेली आहे, फैलावलेली आहे, विखुरलेली आहे. शेवटचा सलग सुरू काय. चेंडूला उडवलाय डीप स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मध्ये शेताच्या चेंडूच्या खाली पोहोचतोय आणि सुरेख झेल घेतोय. कॅच ऑफ दिस मॅच. फलंदाज बाद. ललेशला परतावा लागेल डगआउट मध्ये. गेला परंतु अंतर गाठू शकला नाहीये. सीमारेषा बीट करू शकला नाही. त्या ठिकाणी जबरदस्त जज केलं. क्षेत्ररक्षक होता झेल घेणारा बोलेश्वर, ज्याने 2 विकेट मिळवलेला. नक्कीच बोलेश्वरने चांगली कामगिरी केली. गोलंदाजी असो फिल्डिंग असो एक विकेटची प्राप्ती करून दिली आणि गोलंदाज अमोलला अजूनही सक्सेस मिळते. 2 विकेट्स घेतल्या 3 चेंडूंमध्ये. धावसंख्या स्थिरावलेली 55 वरती आहे. प्रेक्षक सामना सुरू आहे. जय हिंद देवरुंगे वर्सेस न्यू स्टार लोणाड. लोणाड संघाने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग घेतली आहे आणि आपण पहिल्या इनिंग मध्ये शेवटचं षटक पाहतोय. ज्या इनिंग मध्ये फलंदाजी करतायत देवरुंगचे हे फलंदाज. धावसंख्या 55. पुढच्या टॉस साठी यायचंय मेहरीराम बापगाव आणि नक्षत्र चौदरपाडा. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिल्याच मॅच पासून प्रेक्षकांची अलोट गर्दी. पुढे सरसावून राजेश पाटील ऑन फायर. षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. टेरिफिक हिट. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचवली राजेशने 61 वरती. 61 ऑन द बोर्ड. जवळपास 12 ते 13 धावांची सरासरी आतापर्यंत राखली आहे देवरुंगे संघाने. दत्तकृपा सावध आणि टायगर्स चौदरपाडा आपण यायचं आहे. लक्ष द्या. दत्तकृपा सावध आणि टायगर चौदरपाडा फेरबदल केलेला आहे. या ठिकाणी बदल होत नाही फटक्यांमध्ये. अजून एक प्रहार. सेकंड इन अ रो. षटकार.
आपल्याला आम्ही बोलावत इच्छितो. आपली जागा आमच्या मनात आहे, आमच्या रंगमंचावर आहे. म्हणजे आपण यायचं. आपलं हार्दिक स्वागत अर्जुन घोडे. वेलकम. आपलं वेलकम केले षटकाराने. जबरदस्त फटका पुन्हा एकदा पुढे सरसावला. स्विंग ऑफ द ब्लेड सुरेख होतं. स्लॉग स्वीकारचा प्रयत्न, चेंडूला अक्षरशः फेकून दिलं हायवेच्या दिशेने आणि हायवेच्या वेगाने धावफलक पुढे सरकला. तो म्हणजे जाऊन पोहोचला 67 वरती. 67 ऑन द बोर्ड. 676. 6 विकेट डाऊन. परंतु इथे रन्स डाऊन होत नाही, रन्स अप होत आहेत. थम्स अप. आज कुछ तुफानी करते हैं. हॅट्रिकची संधी आहे या ठिकाणी. षटकाराची हॅट्रिक करेल का राजेश पाटील? सज्ज झालाय मैदानामध्ये. पुढे सहसा हॅट्रिक थर्ड इन रो. राजेश पाटील ऑन फायर. थँक्यू सो मच मनोज कारवे सर. सकाळ म्हणजे एक सूर्योदय नसतंय, तर ती आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सर्वांनाच माझा सप्रेम नमस्कार. या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील ही पहिली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. न्यू स्टार लोणाड विरुद्ध जय हिंद स्पोर्ट देवरू ए संघादरम्यान. तर चला सलामी जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. जास्त विलंब आपण या ठिकाणी करू नका, कारण आज आम्हाला एकूण 9 सामने खेळवायचे आहेत. चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त फटकेबाजी. प्रथम फलंदाजी करत असताना आपण जर पाहिले तर सुरुवात अतिशय चांगली पाहायला मिळाली. चांगली पायाभरणी इथे मात्र साकारले. तर विजय केनेने तब्बल 5 चौकार एक षटकाराच्या सहाय्याने 34 धावा आपल्या बॅटमध्ये इथं मात्र कुठल्या आणि काय फिनिशिंग येते मात्र पाहायला मिळाली. ज्याप्रमाणे भारतीय संघासाठी महेंद्रसिंग धोनी फिनिश करतोय, तशाच प्रकारचा इथे मात्र फिनिशिंग रोल राजेश पाटीलने मात्र साकारलं. 3 षटकाराच्या सहाय्याने आपल्या संघासाठी 20 धावांचं बहुमूल्य योगदान आणि टार्गेट आहे आता मात्र लोणार संघासमोर 74 धावांचं. खूप मोठं टार्गेट इथे मात्र सेट केलं या जय हिंद देवरुख संघाने. 2 क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. एक वाईड लॉंगर आणि मिड विकेटच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो हरीश पाटील आहेत आणि डीप लॉंग आपला खेळाडू पाहतोय आपण. आणि नेहमीच प्रमाणे पारंपरिक षटकाला इथे मात्र सुरुवात करेल आकाश पाटील राईट अप ऑफ द विकेटने. इथे मात्र बेस्ट टाइम फटका आहे. चेंडू हा बेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिल्याच चेंडूवर मोठा आदरा लागतो या न्यू स्टार लोणार संघाला. पहिल्याच चेंडूवर इथे विकेट प्राप्त करतोय गोलंदाज आकाश पाटील.
क्रिकेट सत्रामध्ये पाहणार आहोत. पावलांचा वापर जबरदस्त फटका, परंतु ताकद झुकली नाही. डीप लॉंग ऑफला खेळाडू सज्ज आहे. ललेशच्या माध्यमातून जबरदस्त झेल लागणारा दुसरा झटका लोणार संघाला. झोकायची होती तेवढी ताकद मात्र झोकली नाही फलंदाजाने आणि काय झेल टिपतो या डीप मिड विकेट डीप लॉंग ऑफच्या दिशेने. नवीन फलंदाज शुभम पूर्णपणे धावांचा जो टार्गेट उभा केला तोच दडपण आता मात्र आपल्याला न्यू स्टार लोणार संघावर पाहायला मिळतोय. इथे मात्र ऑन चार्जला नेमकेचा फेकण्याचा प्रयत्न करतो या, थोडासा बाउन्स प्राप्त झाला आणि स्टेजच्या पाठीमागे पाहिले तर चांगला क्षेत्ररक्षण करताना राजेश पाटील. पेशाने एक पोलीस पाटील सुद्धा आहेत, परंतु नक्कीच क्रिकेट पासून मात्र ते दूर राहू शकत नाही कारण क्रिकेटवर त्यांचं फार प्रेम आहे. शॉर्ट थर्डमॅनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल धाव पाहतोय आपण. फलंदाज यशच्या बॅटमध्ये नवीन फलंदाज शुभम येतो या मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम फटका पाहायला मिळतो. एलिव्हेशन पाहायला मिळत नाही. झेंडू यावेळी सेफ प्लॅन होतो या तत्पुरती मात्र या ठिकाणी फलंदाज 2 धावा मात्र पूर्ण करतायत. खूपच छान या स्पर्धेमध्ये एन्जॉय केला आपण पहिल्या दिवसापासून कारण अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. जय अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा संघाच्या वतीने, त्याचप्रमाणे पंडितजी गोडे असतील, संजयजी गोडे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी. आसमान सुद्धा अतिशय चांगली कामगिरी करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तर नेक्स्ट मॅच दत्तकृपा स्पोर्ट सावध विरुद्ध टायगर स्पोर्ट चौदरपाडा या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी करत आहोत. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. अतिशय संत सुरुवात आपल्याला किती ठिकाणी पाहायला मिळते. चला आपण वेल जास्त दौडू नका कारण आज आम्हाला 9 सामने कंप्लीट करायचे आहेत. तर दुसऱ्या षटकाला इथे मात्र गोलंदाज सुरुवात करतो. या पहिल्या चेंडू पाहिला तर या ठिकाणी सरळ बॅट लॉक करतो या मिड डाऊन आणि लॉंगांच्या मध्ये बलवंत दलवे येत आहेत. अतिशय वेगाने चेंडूला उचलतायत. सिंगल धाव, सिंगल आणि डबल धावेने मात्र काही सिद्ध होणार नाही. तुम्हाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. परंतु आतापर्यंत आपण जर विचार केला तर एकही फलंदाजाला मोठा फटका मात्र खेळण्याची संधी गोलंदाजाने उपलब्ध करून दिली नाही. अचूक टप्प्यावर मारा पाहायला मिळतो या गोलंदाज ललेश. आता मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. एलिव्हेशन झालं नाही, चेंडू उंची जास्त गाठतोय आणि त्याच वेळेला लॉंग ऑन कडे आकाश पाटील जबरदस्त झेल टिपतोय. अजून एक धक्का, न्यू स्टार लोणार संघाला फलंदाज बाद. काय टीमवर्क इथे मात्र जय हिंद देवरुख संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. या तिन्ही बाजूंनी आतापर्यंत त्यांचं वर्चस्व आपण पाहतोय कारण फलंदाजाने योग्य ती धावसंख्या इथे मात्र उभारली. त्यानंतर गोलंदाज टप्प्यावर मात्र मारा करतायत आणि त्यांना मात्र सहाय्य लागतोय. तो कुठेतरी आउटफील्ड मध्ये या ठिकाणी खराब चेंडूची लेंथ पाहतोय आपण. दिशा सुद्धा चांगली निवडली फलंदाजाने, परंतु खूप मोठं अंतर कापतोय. आउटफील्ड मध्ये आपण पाहिले तर हरीश पाटील खूपच छान क्षेत्ररक्षणाचा नमुना इथे मात्र सादर करत असताना आपल्या संघासाठी 2 धावा वेगाने फलंदाजाने पूर्ण केल्या आणि 2 धावेने सांघिक धावसंख्या आता मात्र कासवाप्रमाणे पुढे जात असताना 3 गडी बाद 8 धावा. नवीन फलंदाज एंटर होतो या मैदानाच्या आतमध्ये जीवनला जीवनातील सर्वोत्कृष्ट खेळी इथे मात्र खेळावी लागेल, परंतु गोलंदाज या ठिकाणी मात्र भेदक मारा करतायत. न्यू स्टार लोणार संघ पाहिला तर एक युवा संघ आहे कारण या सत्रामध्ये या संघाने मात्र क्रिकेटला सुरुवात केली, परंतु नक्कीच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देऊ कारण 9 तरुण खेळाडू या संघामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत. इथे मात्र लाईन पाईप लागेल, उजवी इच्छे सोडून मात्र चेंडू निघून जातो. या पंच आमच्याकडे वळतायत, वाईटचा इशारा. आताच या ठिकाणी नाणेफेकी झाली.
दत्तकृपा सावध विरुद्ध टायगर स्पोर्ट चौदरपाडा या दोन संघादरम्यान यानंतर होणारा पुढचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. इथे मात्र खालची एज लागते, या खालच्या बाजूला मात्र चेंडू स्पर्श झाला आणि शॉर्ट फायनलीला मात्र चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतो. या परंतु वेगाने एक धाव पूर्ण केली. दोन षटकांचा आपण नक्कीच या ठिकाणी पॉवर प्ले आपण पाहतोय. आणि आतापर्यंत लोणार संघात 3 गडी गमावले. तिन्ही फलंदाज पहिले स्वस्तात बाद झाले. एकाही फलंदाजाला सीमारेषा मात्र गाठता आली नाही. निराश केलं कुठेतरी आपल्या पाठीराख्यांना, खास करून गोलंदाजाने. आणि तो दडपण आता मात्र फलंदाजावर पाहायला मिळतो. इन्साइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नक्कीच या ठिकाणी एज लागून चेंडू गल्लीमध्ये जातोय. चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला होमवर्क या ठिकाणी मात्र करून आलेला आहे जय हिंद देवरुख संघ या स्पर्धेमध्ये. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की ही स्पर्धा फार महत्वाची आहे आमच्या संघासाठी. कारण आपण या ठिकाणी अनुभवतोय स्वर्गीय पंख्याबाई स्मृती चषक 2020. नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा संघाचा सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. निलेश जाधव यांना सुद्धा आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. आणि त्यांचाच बिग शो ही स्पर्धा संपन्न झाल्यानंतर आपण येणाऱ्या कालावधीमध्ये पाहणार आहोत. याच क्रीडांगणावर 24 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याला एक ट्रॉफी पाहायला मिळेल. आणि त्या संघाला आपण आज इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. तिसरा षटकाला इथे मात्र सुरुवात करतोय आकाश पाटील ज्युनियर आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने इथे मात्र आपल्या षटकाला सुरुवात करेल. दरम्यान या ठिकाणी सावधगावचे समाजसेवक शनिवारजी दलवी आणि छकडेवाली सुद्धा त्यांच्याकडे या नजरेने पाहिले जाते, कारण खूप प्रेम आहे त्यांच्या छकड्यांवर. तर या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. फुलका चेंडू आहे, एक संधी निर्माण झाली होती. तुम्ही नक्कीच या चेंडूवर मोठे फटके खेळू शकले असते, परंतु सरळ बॅटने लॉफ केला. आणि आपण जर पाहिलं तर डीप लॉंग ऑफच्या दिशेने बलवंत आहेत. बलवंत कडनं मात्र आउटफील्ड मध्ये कधी चुका पाहायला मिळत नाही, कारण चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि या चेंडूवर सुद्धा फक्त सिंगलच धाव पाहायला मिळते. थोडस शांतीचं आणि चिंतेचं वातावरण खेळाडू कक्षामध्ये आपण पाहतोय. कारण धावांचा पाठलाग मात्र बरोबर केला जात. यॉर्करला डिलिव्हरी संधी झाली असती त्या ठिकाणी धावचित करण्याची, परंतु जितूकडनं मात्र या ठिकाणी थोडीशी मिसफील आपण पाहिली. परंतु याचं काही जास्त नुकसान होणार नाही, कारण या सामन्याचा आपण विचार केला तर नक्कीच पूर्णपणे वर्चस्व राखण्यामध्ये या ठिकाणी सन्मान मिळतो या जय हिंद देवरुख संघाला. आता मात्र बॅकफुटला जाऊन या ठिकाणी करू पॉईंटच्या दिशेने खेळायचं होतं. काहीही इथे मात्र चांगलं ठरत नाही. लोणार संघाचा आपण विचार केला तर असं वाटलं होतं की नक्कीच हा न्यू स्टार लोणार संघ कुठेतरी फाईट बॅक करेल, परंतु नक्कीच या ठिकाणी पूर्णपणे मध्ये शरणागती पत्कारली या मॅच मध्ये. फुलटॉस चेंडू आहे ऑन साइडला, फटका चांगला आहे, गॅप मात्र शोधता आला नाही. हरेश पाटील पुन्हा एकदा चांगला क्षेत्ररक्षणाचा नमुना मात्र सादर करतोय. डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मध्ये 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या आणि 2 धावने आता मात्र हलूच धावसंख्या पुढे जाते, ती म्हणजे 3 बाद 15. सरळ बॅटनं लॉफ केला जातोय. अजून एक चांगला फटका, इथे मात्र थोडीशी मिसफील्ड पाहतोय बलवंत कडनं. आणि मात्र शेवटच्या क्षणी मात्र या ठिकाणी एकच धावावर मात्र या ठिकाणी समाधानी मानतोय. दरम्यान या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय देवीदासजी केणे साहेबांचं या व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. आपलं पंख्याबाई स्मृती चषक 2020 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कारण मित्रांनो, कुठलाही कार्य किंवा कुठलीही स्पर्धा असेल तर त्या कार्यामध्ये किंवा त्या स्पर्धेमध्ये मान्यवरांची उपस्थिती फार महत्वाची असते आणि त्यांचा आदर मान सन्मान करणे या आयोजकांचं कर्तव्य आहे. आपण आपल्या स्क्रीनवर मॅच समरी पाहू शकता. जय हिंद देवरुख संघ पूर्णपणे दबदबा निर्माण करतो या, कारण प्रथम फलंदाजी करता 6 विकेट्स गमावले, 73 धावांचं खूप डोंगरा एवढं आव्हान इथे मात्र उभा केला. त्यामध्ये विजयने काय फटकेबाजी साकारली, 14 चेंडूंना सामोरे गेला, 34 धावा इथे मात्र आपल्या बॅटने मात्र या ठिकाणी साकारला. त्यानंतर
राजेशने पाहिले तर राजेशच्या बॅटमध्ये 3 षटकार पाहिले, 20 धावांचं योगदान दिलं आणि हरेशने आपल्या संघासाठी 8 धावांचं योगदान दिलं. आणि त्याच्या प्रत्युत्तरात पाहिले तर न्यू स्टार लोणार संघ पूर्णपणे बॅकफुटला आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 16 धावा आणि यानंतर आपण अजून 2 षटकांचा खेळ पाहणार आहोत. गोलंदाज सज्ज होते जीतू, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. जीवन आणि यश हे 2 फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. दुरून खेळण्याचा प्रयत्न, असं वाटतं की कुठेतरी सरावाचा अभाव इथे मात्र दिसून येतोय. कारण क्रिकेट म्हटलं तर तुम्हाला नक्कीच प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्हाला सहभाग व्हायचा असेल तर नक्कीच तुमचं टीमवर्क होणं असणं फार गरजेचं आहे. परंतु हे मात्र काही दिसून आलं नाही लोणार संघाच्या खेळाडूंकडनं. आणि त्याचमुळे पाहतो की या सामन्यामध्ये आता मात्र नक्कीच या ठिकाणी बॅकफुटला जात असताना, कारण 3 डॉट चेंडू इथे मात्र आतापर्यंत जितेंद्रने फेकले. आता मात्र फटका चांगला पाहायला मिळतो. या शॉट फाईन लेगच्या डोक्यावर हा निघून जाईल. यस, पहिला चौकार लोणार संघाच्या डावामध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र कुठेतरी सीमेरेषेचं दर्शन घडवलं चेंडूला, कारण भरपूर वेळ झाला एकही मोठा फटका पाहायला मिळाला नव्हता. आणि आता मात्र पावलांचा वापर करतोय, चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्ह डीप लॉंग ऑफला खेळाडू सज्ज आहे बलवान. थोडंसं नक्कीच इथे मात्र फंबल पाहायला मिळालं, थोडीशी मिस पाहायला मिळाली. आणि त्या मिसफिल्डमध्ये आपण जर पाहिलं तर 2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या. मिशन इम्पॉसिबल आहे एवढंच आता मात्र आपण म्हणू शकतोय. फक्त 22 धावा आतापर्यंत जोडल्या. बॅकफुटला जाऊन पंच करतोय, परंतु डेप कव्हर मध्ये मात्र खेळाडू सज्ज आहे. आणि शेवटच्या चेंडूवर सिंगल धाव पाहायला मिळते. तर अशा रीतीने 4 षटकांचा खेळ समाप्त. या षटकामध्ये जितूने आपल्या स्पेल मध्ये 7 धावा खर्च केल्या आणि एकूण धावसंख्या पाहिली तर 3 गडी बाद 23 धावा. सावतगावचे उद्योजक सन्मानित केशवजी दलवी यांचा शुभ आगमन झालेला आहे. विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. एकूण धावसंख्या पाहिली तर 23 धावा आणि विजयासाठी अजूनही 51 धावांची गरज आहे. आणि तेच डोळ्यासमोर चित्र ठेवत असताना असं वाटलं होतं की राजेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल, परंतु विजय केणे मात्र ही संधीचं सोनं करण्यासाठी सज्ज झालेला आहे. सन्माननीय राजू गोडे यांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन होतंय. आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत करतोय. परंतु मी तर एवढंच म्हणेन की कुठेतरी आपल्या नवीन गोलंदाजाला इथे मात्र संधी मिळणे गरजेची होती. राजेश पाटील अशाने मात्र नजरेने पाहत होते, परंतु विजय केनेला सुद्धा माहिती की हा खेळ आहे क्रिकेटचा, कधीही काही घडू शकेल आणि त्याचमुळे स्वतःवर जबाबदारी स्वीकारतोय. पहिला चेंडू फुलटॉस आहे, चेंडू हवेत डीप लॉंग ऑफला बलवान दलवी चेंडूच्या खाली. अजून एक धक्का, फलंदाज इथे मात्र माघारी परतोय. थँक्यू विजय. चेंडू विकेट टेकिंग नव्हता, परंतु इथे मात्र विकेट्स फेकली आहे असं आपण म्हणू शकतोय. नवीन फलंदाज नरेश. फटका अतिशय चांगला पाहायला मिळतोय, परंतु ताकद मात्र पाहायला मिळत नाही. फटक्या मागे एलिव्हेशन झालं नाही. असं वाटतं की बलवंत आणि चेंडू मध्ये फार जुनी मैत्री आहे, कारण वारंवार त्याच दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल. ज्याप्रमाणे एखाद्या वालवंटामध्ये उंट पाण्यासाठी तडपडतोय, त्याचप्रमाणे या ठिकाणी अतिशय जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफच्या वरून हा निघून जातोय. पहिला बिगिट षटकार. थँक्यू. नक्कीच आपण रिप्ले मध्ये पाहू शकता, जबरदस्त या ठिकाणी
कनेक्शन पाहायला म्हणतो यास अतिशय चांगल्या प्रकारे नक्कीच मोहर लागली होती त्या फटक्यामागे 6 धावांची पहिला विकेट या डावामध्ये आपण पाहिला आणि आता मात्र बॅटला किस करून चेंडू निघून जातो या राजेश पाटीलच्या हातामध्ये जबरदस्त चेंडूला गॅदर करतोय अजून एक विकेट प्राप्त करत असताना या मॅच मध्ये जय हिंद देवरुख संघ फलंदाज बाद देवरुखचे उद्योजक सन्माननीय रणजितजी केणे यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि या मॅच नंतर आपण दत्तकृपा सावंत संघ लाईन मध्ये पाहणार आहोत त्यांचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी आपण पाहतो व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे केशवजी दलवी सावतगावचे उद्योजक आहेत आपलं सुद्धा मनापासून मी स्वागत करतोय आणि इथे मात्र हलक्या हाताने मात्र चेंडू दिशा देतोय चेंडू जातोय डीप लॉंग ऑफच्या दिशेने या आपण डावाचा विचार केला तर नक्कीच जास्तीत जास्त चेंडू आपण पाहिलं तर डीप लॉंग ऑफ आणि मिड विकेट स्वेलेच्या दिशेने गेले परंतु नक्कीच सीमारेषा मात्र फलंदाजांना गाठता आली नाही आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे असंच आपण या मॅच मध्ये म्हणू शकतोय एक मोठा विजय इथे मात्र प्राप्त करताना जय हिंद देवरुख संघ हार्ड लक न्यू स्टार लोणार नक्की तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अँड बेस्ट ऑफ लक अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन विजय केने अँड कंपनी वेल प्लेट जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने आपल्याला एखादा नक्कीच इमारत बांधायची असेल तर पायाभरणी फार मजबूत असणं गरजेचे आहे आणि काय सुरुवात करून दिली आपल्या डावासाठी सलामीला आला 5 जबरदस्त क्लासिकल चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहिले एक षटकार पाहिला आणि 34 धावांची झुंजार केली साकारली आणि आपण त्याच खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत विजय केने इज द मॅन ऑफ द मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता हस्तांदोलन दोन्ही संघाचे खेळाडू करत असताना हे एक चांगली बाब आहे कारण प्रत्येक सामना हा मैत्रीपूर्ण सामना आहे कारण आपण असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी खेळतोय आणि असोसिएशनचा एक संकल्पना आहे की मैत्रीपूर्ण प्रत्येक संघामध्ये होणं फार गरजेचं आहे कारण हा प्लॅटफॉर्म तुमच्या सर्वांसाठी आहे आणि एखादा खेळाडू या असोसिएशन मधून नक्कीच घडेल आणि आपलं नेतृत्व ठाणे जिल्ह्याचं किंवा महाराष्ट्राचं करेल हेच ध्येय आहे आणि एक चांगली संकल्पना आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून तर या विजयकीने आपण व्यासपीठावर कारण तुम्हाला इथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित केला जाणार आहे न्यू स्टार लोणार संघाच्या संगणकाला विनंती आहे की आपण आयोजकांशी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे न्यू स्टार लोणार संघाचा संगणक आपण आयोजकांशी संपर्क लगेच साधायचा आहे आजच्या दिवसातील दुसरा सामना इथे मात्र पाहायला मिळेल दत्तकृपा स्पोर्ट सावध विरुद्ध टायगर स्पोर्ट चौदरपाडा या दोन संघांमध्ये ही मॅच पाहायला मिळणार आहे विजय केने थोडंसं फास्ट या कारण आमच्याकडे वेळ फार कमी आहे कारण आम्हाला 9 सामने कंप्लीट करायचे आहेत तर व्यासपीठावर आज आपण बघतोय सकाळपासूनच आपल्याला गर्दी पाहायला मिळते मान्यवरांच्या आणि त्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत
तर सावतगावचे उद्योजक सन्माननीय केशवजी दलवी साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हे पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. हे पारितोषिक अतिशय सुंदर ट्रॉफीज आहेत. त्यानंतर एक नोटबुक आहे, त्यामध्ये खूप तुम्हाला मित्रांनो नॉलेज मिळेल. तुम्ही नक्कीच घरी जाऊन ते बुक वाचायचं आहे. आणि त्यानंतर झाडे लावा झाडे जगवा हा संदेश विजय तुम्ही हा झाड लावायचा आहे, कारण त्याला नक्कीच कमी वर्षामध्ये त्याला आंबे येतील अशा प्रकारे तुम्ही त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. एक खूप चांगली संकल्पना जय अंबिका स्पोर्ट देवरुख संघाच्या माध्यमातून राजेशने सुद्धा खूप छान परफॉर्मन्स केला या मॅच मध्ये.